औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहराजवळ असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील हिप्परगाजवळ असलेल्या उळेगाव येथे एका व्यक्तीचा निर्घुणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव येथे संजय विठ्ठल शिंदे वय वर्ष 54 राहणार शिवाजीनगर उळे याची निर्घुण हत्या झाली. ही खळबळजनक घटना आज शुक्रवारी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अज्ञातानं अज्ञात कारणावरून अज्ञात शस्त्रानं मानेजवळ जबर वार केल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची प्राथमिक माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक गोळवे, ASI बानेवाले, सांजेकर, अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती. संजयचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील आरोपी आणि त्याच्या हत्येमागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकानं चौकशी सुरू केली असून लवकरच त्याचा छडा लावण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.